आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. मितेश स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला निनाद आहे. वेलकम. आणि जयदीप येथे गोलंदाजी मार्कवर पहिले पॉवर प्लेचं षटक आहे. 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. स्वागत करूया दोन्ही संघांचं. आणि बरोबर आपण बघतोय या वेळेकडे जर लक्ष दिलं तर अगदी 10:22 झाली आहेत. सामना सुरू होतोय. 4 ओव्हरची मॅच आहे. लक्षात घ्या तुमच्याकडे फक्त आणि फक्त 15 मिनिटं आहेत हे 4 षटकं संपवण्यासाठी. लवकरात लवकर क्रिकेट होईल अशी अपेक्षा आहे. जयदीप येथे गोलंदाजी मार्कवर. आमचा गुणलेखक मित्र आदेश पाटील देखील सज्ज झालाय. पंचांचा इशारा येतोय, अधिकृत इशारा आलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. मात्र हा चेंडू पडण्या अगोदर निश्चितच आपण जयूला खास श्रद्धांजली देऊया. आपल्या अर्णाळ्याचा एक अफलातून क्रिकेटर. पहिला चेंडू काय स्क्वॅड ड्राईव्ह होता. मात्र क्षेत्ररक्षक पॉइंटवर क्षेत्ररक्षक तैनात होता. एक धाव इथे मिळते. खात्यात जाणार आहे ती म्हणजे मितेशच्या आणि 19 संघाच्या. 4 ओव्हरची मॅच आहे. बरेच जण अंदाज व्यक्त करतील. अतिशय चांगलं मैदान आहे, चांगले आउटफील्ड आहे, त्यामुळे चेंडू चांगल्या गतीनं ट्रॅव्हल होणार आहे. सन्माननीय भार्गव कवळी साहेब यांचं देखील आगमन होत आहे. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. वेलकम सर, आपलं स्वागत आहे एमसीसी आयोजित या स्पर्धेमध्ये. मग अशीच उद्घाटन सोहळा पार पडला. सन्माननीय महापौर अजीव पाटील साहेब यांचं आगमन झालं होतं. एवढा ड्राईव्ह करायचा होता, अगदी थोडंसं उशिरा खेळलेत. हा चेंडू जर बघितला तर लवकर यष्टिरक्षकांच्या ग्लव्ज मध्ये स्थिरावलाय. एकही धाव मिळणार नाहीये. दोन्ही फलंदाज डावखुरी आहेत. या मैदानाचा जर विचार केला तर आपण बघतोय अजूनपर्यंत हवेचं प्रमाण तितकंसं नाहीये. मात्र जसजशी दुपार येईल तसं हवेचं प्रमाण आपल्याला समजेल की एक्झॅक्टली काय परिस्थिती आहे. बऱ्याचदा ऑन साईडला चांगलं निश्चितच धावा येत आहेत. मात्र यावेळा ड्राईव्ह चांगला आहे. निनाद देखील आपलं खातं ओपन करतोय. दोन्ही फलंदाज क्लास ड्राईव्ह करून निश्चितच अकाउंट ओपन करतायत. मैदानामध्ये गाड्यांची देखील रेलचेल आहे. मात्र विनंती करतोय लक्षात घ्या सामना सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये कोणी गाड्या आणू नका. वर पिच केलाय एक्स्ट्रा कव्हरला. चांगला अतिशय चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील मिळणार आहे. चांगला ड्राईव्ह तो म्हणजे निश्चितच मितेशचा. अगदी स्लाइट आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी होती. आपल्या डाव्या पायाचा वापर चेंडूच्या रेषेत येण्यासाठी केला आणि त्यानंतर बॅटचं फेस ओपन केलंय आणि एक्स्ट्रा कव्हरला एक अतिशय चांगला अपिश ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. या 2 धावा फलकावर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 4 बिनबा 4. स्विच हिट केलंय. लवकर पोझिशन मध्ये आणलं. चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. आजच्या दिवसात तिला पहिला चौकार असणार का? येस, 4 धावा. धीरजजी वर्तक साहेबांचं देखील आगमन एकूणच मुख्य मंचावर होताना दिसतंय. वेलकम साहेब, आपलंही खूप सारं स्वागत आहे एमसीसी आयोजित या स्पर्धेमध्ये. वेलकम धीरज वर्तक साहेब. चौकार येतोय. उत्तम ज्वेलर्स चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला आपण एकदा अगदी आपण बघतोय मिड ऑफला हिट केलेला हा फटका आणि अजून एक चौकार. उत्तम ज्वेलर्स चौकार. अनेक प्रायोजक आम्हाला लाभलेत. त्यानुसार निश्चितच ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. उत्तम ज्वेलर्स चौकार, 2 लागोपाठ चौकार आपल्याला पाहायला मिळेल. अगोदर एक स्विच हिटचा फटका पाहायला मिळाला आणि त्यानंतर आता देखील एक अतिशय चांगला ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतो. अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून खेळलेला फटका. पॉवर प्लेमध्ये ही पॉवरफुल कामगिरी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे बॅटर मितेशची. अगदी धावसंख्येकडे लक्ष घातलं तर पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 12 झाली आहे. एकूणच टेनिस बॉल क्रिकेटचा जर विचार केला तर 10 किंवा 10च्या वर जर धावा गेल्या तर तुमची सरासरी चांगली आहे असं मानलं जातं. मात्र आता सध्याच्या घडीला असं क्रिकेट सुरू आहे टेनिस बॉल की आता 14 धावा किंवा त्याच्या वर म्हणजे 4 धावांपेक्षा अजून तुम्हाला वर जावं लागेल. 10 धावा 12 धावा किंवा त्याच्याही खाली जर एखादा गोलंदाज धावा कन्सिडर करत असेल तर तो इकॉनॉमिकल गोलंदाज असं म्हटलं जातं. आणि याचं कारण म्हणजे सध्या आलेलं टेनिस बॉल क्रिकेटला स्वरूप आपण बघतोय. अगदी लाख मोलाच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ज्या पद्धतीने आपण सध्या कोंडगावला जी स्पर्धा बघतोय ग्रामीण धमाका बिग बॅश, तिकडे तर अगदी आपण बघतोय लाखो रुपयांची उधळण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अजून काही स्पर्धा येऊ घातल्यात. अगदी
1 करोड रुपयाची स्पर्धा देखील टेनिस बॉल मध्ये येऊ घातले मित्रांनो. त्यामुळे टेनिस बॉल हे फक्त आता छंद राहिलेला नाहीये, तर तो तुम्ही निश्चितच त्याकडे तुम्ही व्यवसायासाठी पाहू शकता. अगदी त्याच्यामध्ये करिअर देखील तुम्ही घडवू शकता. तयार राहा मित्रांनो, अजून भरपूर मोठं टेनिस क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे. त्यासाठी तुमची मेहनत, जिद्द, चिकाटी या सगळ्या गोष्टी अगदी महत्त्वपूर्ण असणार आहेत. पहिल्या षटकात 12 धावा, एकही गडी बाद नाहीये आणि आगाशी असंघ इकडचा घरचा संघ त्यांनी दाखवलंय की या मैदानावरचे राजे सध्या तरी पहिल्या ओव्हरमध्ये आम्ही आहोत. पुढच्या षटकासाठी नवीन गोलंदाज स्वतः टीम कॅप्टन येतोय, तो म्हणजे मेघ. पॉवर प्ले नंतर 30 सर्कलच्या आतमध्ये आय थिंक 4 क्षेत्ररक्षक तुम्हाला ठेवावेच लागतील. हा देखील एक नियम तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. वर पिच केलाय, ड्राईव्ह करायचं होता, रुपीकडे लागली होती, यशाच्या पाठीमागे चांगलं काम. एकच धाव मिळणार आहे. गुड विकेट किपिंग, अतिशय चांगलं यशरक्षण इथे पाहायला मिळते. कारण हे मैदान जर बघितलं तर आउटफील्ड जबरदस्त फास्ट आहे आणि सकाळी ज्यावेळेला इथे आलो त्यावेळेला एक गोष्ट मला दिसली ती म्हणजे पाण्याचा अतिशय चांगला वापर करण्यात आलाय. कारण धुळीकण भरपूर येतील, दुपारच्या सत्रात ती गोष्ट आपल्याला पाहायला मिळेल. मात्र पाण्याचा अतिशय चांगला शिडकावा करण्यात आलाय. वेल डन एमसीसी. त्यावेळेला ड्राईव्ह बघा काय स्क्वायर कट केली आहे. चेंडू अगदी बॅकवर्ड पॉइंटला सीमारेषेच्या बाहेर जाताना दिसतोय. आलाय उत्तम ज्वेलर्स चौकार, 4 धावा. मिळणार आहे. सर्व तयारी सुरू आहे. वाडवळ समाज आणि वाडवळ समाजाचे अगदी मुंबई परिसरातील हे सगळी खेळाडू मंडळी आपल्याला आज पाहायला मिळणार आहेत. आणि मग अशी निश्चितच चांगली माहिती दिली प्रफुल्ल दामोदर म्हात्रे संचालकांनी की निश्चितच या समाजात विखुरलेला आपला जो बांधव आहे त्याला एकत्रित आणण्यासाठी क्रिकेट फक्त निमित्त आहे आणि त्या निमित्ताच्या रूपानं हे सगळे अगदी आगाशी विरारला येऊन टेपलेत. यावेळेला पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका आहे, मात्र इथे झेल टिपण्याचा तितकासा योग्य प्रयत्न नाहीये. मात्र एक धाव इथे मिळणार आहे, फक्त एकच धाव मिळणार आहे. डावखुरे फलंदाज आकर्षक असतात, त्याच एक उदाहरण दाखवणारा एकूणच मितेशच्या बॅटमधून आलेला हा सिंगल आपल्याला पाहायला मिळतोय. पार्टनरशिप अतिशय क्लास आहे. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये ज्या वेळेला तुम्ही 15 किंवा 15पेक्षा जास्त धावांची पार्टनरशिप करता ती महत्वपूर्ण असते. यावेळेला हा चेंडू डाऊन द लेग आहे का, मात्र अगदी पंचांनी पाहिलं चेंडू यष्टांच्या वरून गेलाय, त्यामुळे चेंडू वाईड नाही आहे. डॉट बॉल येतोय मेघ कडून. एक अतिशय चांगला चेंडू हाताळला गेलाय. 18 धावा फलकावर. आकर्षक सुरुवात आकाशी संघाची, अजून पुढे जावं लागेल. यावेळेला आपण एकदा एक्स्ट्रा कव्हरला अतिशय स्टायलिश फटका आहे. क्षेत्ररक्षक अगदी आपण बघतोय लॉंग ऑफ वरून येतोय, मात्र इथे 2 धावा तो रोखू शकणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण नो डाऊट, मात्र या 2 धावा. हाय क्लास पार्टनरशिप, अतिशय चांगली दर्जेदार पार्टनरशिप. आतापर्यंत जे काही क्रिकेटचे फटके बघितले ते क्रिकेटचेच फटके होते, कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बरेच इनोव्हेटिव्ह फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र हे 2 बॅटर डावखुरे बॅटर आहेत आणि त्यांची आकर्षित कामगिरी सुपर. एज लागले फ्लाय स्लिप मध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडू ट्रॅव्हल होणार आहे, सीमारेषेच्या बाहेर येणार का. उत्तम ज्वेलर्स चौकार, यस आलाय. 4 धावा. उत्तम ज्वेलर्स चौकार. या सामन्यातील 4था चौकार. चला लगेच आपण मुख्य मंचावर काही स्वागत करूया. थोडासा ड्रिंक्स ब्रेक आहे. धीरजी वर्तक साहेब इथे उपस्थित आहेत. धावसंख्या झाली ती म्हणजे एकूणच 24 धावा. 2 षटकात 24 धावा म्हणजे 12 धावांची सरासरी आहे. एक खास सन्मान धीरजी वर्तक साहेबांचा करूया. दयानंद पाटील साहेबांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत करूया सन्माननीय धीरज वर्तक साहेबांचं. दयानंद पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते निश्चितच स्वागत केलं जाते धीरज वर्तक साहेबांचं. वेलकम साहेब. आणि निश्चितच मनापासून आनंद झाला. एकूणच आपली ही उपस्थिती आमच्यासाठी अगदी प्रार्थनीय ठरते. तसेच भार्गव कवळी साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय. धीरज वर्तक साहेबांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण भार्गव कवळी साहेब यांचा विशेष स्वागत सन्मान करूया. एका बाजूला क्रिकेट सुरू आहे. 2 षटकात तब्बल 24 धावा, 12ची सरासरी. अजूनपर्यंत एकही विकेट नाही आहे. गोलंदाजी मार्कवर आलाय वेद. शॉर्ट बॉल आहे, हुक खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये कारण चेंडू डाऊन द लेग आहे. वाईटचा बॉल. थँक्यू, धन्यवाद आमच्या मान्यवरांचं.
25 धावा पूर्ण, अगदी पाव शतक फलकावर लागले. पुऱ्या पाड्याचं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. मैदान अप्रतिम आहे, नो डाऊट. इथे काही गोष्टींची सुधारणा नक्कीच अपेक्षित आहे, कारण अगदी मुख्य रस्त्याला लागून असलेले मैदान आहे आणि बरेच प्रश्न असतात. यावेळेला हा फटका टायमिंग जबरदस्त आहे, मात्र डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. अप्रतिम झेल आणि ध्रुवचा हा अप्रतिम झेल. इथे पहिला धक्का टीम आगाशी ए टीमला. विकेट डाऊन. गट आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे वाडवळ समाजाचा. पहिल्या दिवसातील हा पहिला सामना आपण एन्जॉय करतोय. एका बाजूला संघ आहे तो म्हणजे मांडली, जो सध्या नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करतोय. तर त्यांच्या समोर संघ आहे तो म्हणजे आगाशी ए. धावसंख्येकडे लक्ष घातलं तर धावा झाल्यात 25, गडी बाद 1. अतिशय चांगली बॅटिंग मितेची आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 16 धावा केल्या. ध्रुवनं अतिशय चांगला झेल टिपलाय. वेद गोलंदाजी मार्कवर होता आणि त्यामध्ये 3 अप्रतून चौकार आपल्याला पाहायला मिळाले. वेल प्लेड मितेश. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. ब्ल्यू जर्सी मध्ये प्रितीश, हा देखील डावखुरा खेळाडू आहे. क्या बाद आहे. ओ यावेळेला उडवायचं होतं अगदी लॉंग लेग रिझन मध्ये. हा चेंडू डाऊन द लेग आहे. थँक्यू व्हेरी मच जयप्रकाश घरत यांना तुम्ही पाहू शकता, मॅन फ्रॉम नारंगी. अवंतर धाव मिळते. या षटकात आतापर्यंत 2 धावा अवंतर आलेत आणि विकेट सुद्धा आलेत. प्रितेश मितेशचेच बंधू आहेत, तो देखील डावकुरा. एका साईच्या पोटातून आलेले हे 2 डावकुरे फलंदाज असं आपण म्हणूया. शॉर्ट बॉल आहे, उडवायचं होता. हा चेंडू देखील डाऊन द लेग आहे. दिशान टप्प्यावर कंट्रोल नाहीये. वाईट बॉल आलाय. या षटकातील आतापर्यंत 3रा वाईड आहे. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये लक्षात घ्या 24 चेंडू हाताळायचे असतात, मात्र बऱ्याचदा अशी अवांतर चेंडू आल्यानंतर ती मॅच लांबते. कदाचित 4 षटकांची 5 षटकाची मॅच होऊन जाते. त्यामुळे कुठेतरी अवांतर चेंडूवरचं जे नियंत्रण आहे ना ते तुम्हाला ठेवावं लागेल, कारण या मॅच मध्ये भरपूर इम्पॉर्टंट ठरणार आहेत अवांतर धावा. नेक्स्ट बॉल. एवढा पुन्हा एकदा वाईट, पुन्हा एकदा वाईट. एक्झॅक्टली लाईन डाऊन द लेग का जाते. डीबीएन लाईव्हला रिक्वेस्ट आहे, एखादी मोठी स्क्रीन आणायला हरकत नाहीये, जेवढं योग्य वर्णन आपण करू शकतो. लेट्स सी, आमचे आयोजक त्यासाठी निश्चितच प्रयत्न करतील. राईट क्लिक चे दीपेश जर कुठे असतील तर संपर्क साधा. एवढा वर पिच केलाय, चेंडू हवेत आहे, मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न अगदी शेवटी झालाय. असं वाटलंही नाहीये मला की ते झेल पर्यंत पोहोचतील किंवा काय, मात्र प्रणय अगदी शेवटच्या क्षणी त्यांनी पाहिलं की नाही आता काही करून त्या झेलवर जावं लागेल आणि हा ते झेल टिपतायत. खेळी संपुष्टात येते ती म्हणजे प्रितेशची. 0वर बाद होऊन परततील. अगदी चेंडूच्या रेषेत नव्हते ते, लांबून खेळण्याचा प्रयत्न केला. विकेट आली आहे. 2 गडी बाद. धावसंख्या आहे ती म्हणजे 28. नवीन बॅटर इथे सोरगे मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकात अगदी आपण धावा बघितल्या त्या म्हणजे 24. या षटकात आतापर्यंत जर बघितल्या तर धावा आल्यात ते म्हणजे 4, त्या म्हणजे 3 वाईड आहे. ही जोडी मैदानावर आता कशा पद्धतीने आपलं काम करते. बऱ्याचदा 4 ओव्हरची मॅच म्हणजे लॉटरी क्रिकेट आहे. तुम्हाला लवकर डिसिजन घ्यायचे आहेत, लवकर क्लिक व्हायचं आणि लवकर धावाही बनवायचे आहेत. म्हणजे अगदी कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्त उत्पादन घ्यायचे आहे, तरच तुमचा बिझनेस पुढे सरकणार आहे. मात्र इथे प्लॅनिंग भरपूर इम्पॉर्टंट असतं. बऱ्याचदा आपण कागदोपत्री एक प्लॅन करतो, मात्र तो एक्झिक्यूट करताना अगदी नाकी 9 येतं. मात्र या उन्हामध्ये दोन्ही संघ निश्चितच आपापल्या परीने प्रयत्न करतात. नेक्स्ट बॉल मेक.
त्यावेळेला फक्त आणि फक्त अगदी स्टिअर केला होता. इथे ओव्हर थ्रोईंग होते, गरज नव्हती एकूणच या थ्रोची. मात्र योग्य लक्ष नाहीये तिथे मांडली संघाचं. विकेट किपरने देखील लवकर येणं गरजेचं होतं, रनआउट होऊ शकले असते. मात्र या गडीला अगदी स्टिअर केल्यानंतर या 2 धावा 30 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या एक्झॅक्टली 30 वर जाऊन पोहोचली आहे. इतर जे संघ उपस्थित होते त्यांना विनंती करतोय, जास्त वेळ घेऊ नका आणि लगेच रिपोर्ट करा. विकेट आली आहे. वेदला अजून एक विकेट मिळणार आहे. अगदी हा ड्राईव्ह करताना निश्चितच आपण बघतोय चूक केली, थोडस उशिरा खेळले, चेंडू हवेत राहिलाय आणि वेदनं स्वतःच्याच गोलंदाजीवर हा झेल टिपलाय. विकेट आली आहे. चोरगे मैदानाच्या बाहेर येताना दिसतोय, त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर अन्वय वर्तक मैदानाच्या आतमध्ये. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, वेळेकडे लक्ष द्या. अगदी 10:23 पहिला चेंडू पडला होता आणि आता जर एकूणच घड्याळाकडे लक्ष घातलं तर 10:38 झालेत. त्यामुळे प्लीज, हे 3रं षटक सुरू आहे, थोडंसं षटक लांबले, याचं कारण व्हाईट बॉल आले, त्यानंतर विकेट सुद्धा आलेत या षटकामध्ये. आतापर्यंत 3 जे गडी बाद झाले ते या षटकामध्ये बाद झालेत. याचं कारण वेदचं षटक थोडंसं इंटरेस्टिंग ठरलंय. एका बाजूला त्याची लाईन देखील खराब आहे, दुसऱ्या बाजूला तो विकेट देखील मिळवतोय, त्यामुळे भरपूर इंटरेस्टिंग ओव्हर आहे. नेक्स्ट मॅच साठी लगेच कॉल देतोय आपण. आगाशी बी वर्सेस अभिजित मित्रमंडळ नाळे, दोन्ही संघातील टीम कॅप्टनला विनंती करतोय, जरा लक्ष घाला आमच्या कॉलकडे. व्हाईट बॉल येतोय, अजून एक व्हाईट बॉल, आणि कदाचित आता धावसंख्येकडे लक्ष घातलं तर धावा 31 आहे, 31. मात्र इथे वेदनं सांगितलं की 4 ओव्हरची मॅच आहे, मी 2 ओव्हर टाकतो, कारण आतापर्यंत बरेच वाईट हाताळले त्याने आणि एनर्जी वेस्ट करतोय. तो शॉर्ट बॉल आहे, अगदी हा चेंडू देखील वाईड असणार आहे. हा ऑप्शन का यूज केलायस मित्रा? विकेट टू विकेट गोलंदाजी करावी लागेल, कारण समोर अजून पाहिजे तसा प्रहार पाहायला मिळाला नाहीये. त्यामुळे कुठेतरी वेदच्या एकूणच माइंडसेट मध्ये थोडासा केमिकल लोचा झालाय आणि त्यामुळे ही गोलंदाजी योग्य होत नाहीये. मात्र वेअर इज द कॅप्टन? मांडली संघाचा कर्णधार कुठे आहे? तोच आहे का? क्या बात आहे. यावेळेला काय अपरकट केलाय, अफलातून अपरकट आहे, इथेही धावा मिळणार आहेत टीम आगाशी ए ला. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण ऍट झालंय, मात्र अन्वयने इथे 3 धावा कंप्लीट करताना दिसत आहेत. 4थ्या धावेसाठी प्रयत्न नाही मिळणार आहे. 3 धावा कंप्लीट. गुड शॉट, अतिशय चांगला फटका होता. हाही चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा होता, बॅकफुटला गेले, टोज वर आले आणि त्यानंतर कट केलाय पॉइंटच्या डोक्यावरून. या 3 धावा. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 35, 35. 2 षटकात 24 धावा होत्या, म्हणजे याही षटकात आतापर्यंत 11 धावा आलेत. अजून हे षटक संपायचं बाकी आहे. डावखुरा बॅटर निनाद आता एकूण स्ट्राईक एंडला येतोय. बराच काळ तो स्ट्राईक पासून दूर होता, आता तो पुन्हा एकदा स्ट्राईक वर येतोय. पाहूया निनादचे काही अप्रतिम फटके. ओ, हा चेंडू योग्य, हा चेंडू योग्य, अगदी वेगवान चेंडू आहे, वर पिच केलाय. ही लाईन मात्र शेवटच्या चेंडूवर सापडली आहे. मात्र एक भरपूर लांब लचक षटक ऍट द एंड संपलंय. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 35, 35. लॉस ऑफ 3 विकेट्स, 3 गडी बाद. धावसंख्या 35 आहे, ती म्हणजे टीम आगाशी ए संघाची. नेक्स्ट मॅच साठी पुन्हा एकदा कॉल देतोय, लक्षात घ्या. आगाशी बी वर्सेस अभिजित मित्रमंडळ नाळे, दोन्ही संघातील टीम कॅप्टन यस इथे उपस्थित आहेत अशी आम्हाला माहिती मिळतीये. या इनिंग ब्रेक मध्ये आपण लगेच टॉस क्लिअर करणार आहोत आणि त्यानंतर तुम्हाला वेलकम किट दिले जातील, त्याचाही आस्वाद घ्या. धन्यवाद राजेश वर्तक साहेब, ज्यांच्या मार्फत वेलकम किटची व्यवस्था करण्यात आले, त्यांचा आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. गोलंदाजी मार्फत नवीन गोलंदाज हर्ष येतोय. भरपूर मोठा लांब लचक रनवे, अगदी 30 सर्कलच्या बाहेरून तो सुरुवात करतोय आपल्या एकूणच या गोलंदाजीला. रिदम पाहूया त्याचा. थोडस थांबवलंय कारण क्षेत्ररक्षण सजवायचंय. 30 सर्कलच्या आतमध्ये 4 क्षेत्ररक्षक तुम्हाला थ्रू आउट या स्पर्धेदरम्यान ठेवावे लागतील षटक संपेपर्यंत. पहिले षटक हे पॉवर प्लेच आहे, त्यानंतर 3 षटकामध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये 4 क्षेत्ररक्षक कंपल्सरी ठेवणं बंधनकारक आहे आणि त्यानुसार क्रिकेट स्पर्धा पुढे सरकतीये. हर्ष गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईक एंडला अन्वय.
यावेळा बॅकफुटला गेले, त्यानंतर चेंडू एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय, फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे. किती धावा मिळतील? या 2 धावा तर कंप्लीट झाल्यात. क्षेत्ररक्षक आताशी आलेत. या 2 धावा कंप्लीट. चांगला फटका होता, अगदी आपण बघितलं थोडंसं निश्चितच दर्जा उंचावणारा फटका होता. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सहसा असे फटके पाहायला मिळत नाही. मात्र लेदर बॉल क्रिकेटचा जर इंटरनॅशनल क्रिकेटचा जर विचार केला तर असे फटके नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे सगळे इनोव्हेशन आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळते. हे आपलं भाग्य आहे. बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, शिकत राहा. यावेळा समोर खेळले, थांबेत आहे चेंडू. हा झेल होईल का? नाही झालाय. झेल खाली व्यवस्थित आले, मात्र शेवटच्या क्षणी चेंडूवर नजर नव्हती आणि झेल टिपताना थोडासा प्रयत्न खराब केला. इथे पुन्हा एकदा ओव्हरथ्रो, पुन्हा एकदा ओव्हरथ्रो. अजून एक धाव ओव्हरथ्रोची आली आहे. जिथे एकही धाव नव्हती, झेल होता, तिथे मात्र 3 धावा अन्वयच्या खात्यामध्ये, 3 धावा आगाशी ए टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या 40 पूर्ण. म्हणजे आगाशी ए टीमने एक्झॅक्टली यस. पाण्याची व्यवस्था करा प्लीज, पाण्याची व्यवस्था करा, लवकर जा प्लीज. आयोजकांना विनंती आहे, थोड्याशा मोठ्या बॉटल्स जरा अवेलेबल करा पाणी नेण्यासाठी. एमसीसी क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा, यंदाचं हे 6वं वर्ष सेलिब्रेट करत आहोत आम्ही ही स्पर्धा. आणि पुढच्या काही दिवसामध्ये अनेक मातब्बर संघाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. एक गाव एक संघ या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अनेक मातब्बर संघ पाहायला मिळेल. तसेच काही ओपनचे ग्रामीण संघ देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या एकूणच स्पर्धेमध्ये धावसंख्या झाली ती म्हणजे 40. 3 गडी बाद 40 धावा. ही पार्टनरशिप थोडीशी फुलताना दिसते. 3 गडी जे बाद झाले त्यानंतर असं वाटलं की धावसंख्येला आकार येणार की नाही. थोडेसे नक्कीच द्विधा मनस्थिती होती, मात्र त्या मनस्थितीतून अन्वय गेल्यानंतर त्यांनी मार्ग काढलाय आणि धावसंख्येला एक वेगळी चालना त्याने दिलंय. पाहूया या ओव्हरमध्ये अजून किती धावा जोडण्यासाठी यश मिळेल आगाशी ए टीमला. वर पिच केलेला चेंडू, दांडीगुल, अगदी दांडीगुल. काय पेस होता डीबीएन लाईव्ह वर, पेस पाहूया. वा वा वा, 142 चा स्पीड. अगदी ड्राईव्ह करायचा होता, मात्र उशिरा केला, कारण वेगवान चेंडू हाताळलाय तिथे हर्षनं आणि इथे खेळी संपुष्टात येते ती म्हणजे निनादनं देखील चांगली धावसंख्या जमवली. एक चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहू शकलो होतो. 8 धावा केल्या आपल्या टीमसाठी. पहिला फलंदाज बाद झाला मितेश, 16 धावा. त्यानंतर बाद झाला प्रितेश 0 त्यानंतर बाद झाला तो म्हणजे इथे सोरगे ज्यानं 2 धावा केल्या होत्या आणि आता बाद होतोय तो म्हणजे निनाद ज्यानं 8 धावा केल्या आपल्या टीमसाठी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आर्यन पाटील. चला चला, मॅच जास्त थांबू नका प्लीज. आमच्या 19 या स्पर्धेसाठी जे प्राऊड स्पॉन्सर आहेत त्या सर्वांचा मी मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. फुलटॉस बॉल आहे, योग्य पद्धतीने नाही खेळले, समोर खेळायला गेले, मात्र क्रॉस बॅट स्ट्रोक तुम्ही का नाही खेळलात? ही संधी होती, अगदी संधी होती. लॉंग लेगला मोठा षटकार येऊ शकला असता, मात्र त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे सराव, प्रॅक्टिस. आणि ती प्रॅक्टिस मला वाटतं तिकडे दिसत नाहीये. कारण आपल्या समाजातील सगळी जर मुलं बघायला गेले तर निश्चितच वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये आज चांगल्या हुद्द्यावर कामं करतायत. चांगली गोष्ट आहे. काही काहींचे स्वतःचे बिझनेस देखील आहेत. त्यामुळे निश्चितच आपला समाज वृद्धिंगत होण्यासाठी क्रिकेटचं एक माध्यम. यावेळेला ड्राईव्ह जर बघितला तर अवैध केलाय अन्वयचा फटका, मात्र तिथे वेद मार्फत झेल सुटला जातोय. अजून 2 धावा फलकावर येणार आहेत. धावसंख्येने थोडासा आकार घेतलाय. धावसंख्या झाली ती म्हणजे 43 लॉस ऑफ 4 विकेट्स. आगाशी ए टीम तुम्हाला बॅटिंग करताना दिसतीये, तर त्यांच्या समोर आहे तो म्हणजे मांडलेचा संघ. गुढीपाडव्याचा दिवस, आपली संस्कृती जपा. आजपासून नवीन वर्षाला सुरुवात होतीये. तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. शॉर्ट बॉल आहे, चुकीचा फटका आहे, अगदी चुकीचा फटका आहे. मात्र इथे एक्झॅक्टली थ्रो कुठे द्यायचा आहे
जिथे बॅटर रीच झालाय तिकडे द्यायचंय, मात्र इथे आपण बघतोय नाही, अगदी चुकीचा कॉल होता. इथे देखील आपण बघतोय विकेट येणार आहे, एकच धाव मिळणार आहे. शेवटचा चेंडू होता त्यामुळे निश्चितच इथे धावा टिपण्याचा हा प्रयत्न केलाय. इथे एकच धाव मिळते, एका धाव्यानं संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे धावसंख्या 44 झाले. 45 धावांचं लक्ष असणार आहे 4 षटकामध्ये, म्हणजे सरासरीकडे लक्ष घातला तर 11.25 ची सरासरी. चला लगेच टॉस कडे वळतोय आपण. पुढील सामना आकाशी ब वर्सेस अभिजित मित्रमंडळ नाळे, दोन्ही टीम कॅप्टन आलेत आणि लगेच आम्ही विनंती करतोय आमच्या मंचावरील मान्यवर भार्गव कवळी साहेबांना विनंती करतोय की त्यांच्या शुभस्ती आपण नाणेफेक करूया. नितीन वर्तक साहेब यांना देखील विनंती करतोय की आपण ही एकूणच टॉसच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचे. अभिजित मित्रमंडळ वर्सेस आकाशी ब, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. डीबीएन लाईव्हचा कॅमेरा आपल्याला फॉलो करतोय. टॉस होण्या अगोदर आपण एकूणच दोन्ही कर्णधारांचा सन्मान देखील करणार आहोत आणि निश्चितच आमच्या मान्यवर सुद्धा जॉईन होत आहेत. आणि हा खास कॉइन आहे, लक्षात घ्या. एका बाजूला राईट क्लिक आहे, दुसऱ्या बाजूला MCC आहे, असाच कॉल द्यायचा आहे. यस, अभिजित मित्रमंडळ नाळे वर्सेस आकाशी ब, राईट क्लिक असा कॉल आहे आणि मॅच आहे. पहिली मॅच ज्या पद्धतीने खेळवली जाते आणि एकूणच मैदानाचा पूर्ण अंदाज तुम्हाला असेल. काय म्हणताय 4 षटकासाठी तुमचं प्लॅन काय असेल आणि सगळ्यात अगोदर तुमचा निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय घेतलेला आहे, कारण टॉस जिंकल्यावर ते क्षेत्रांचा अंदाजानं आपल्याला बॅटिंग करता येईल. आणि सर्वात महत्त्वाचं मारवाडी क्रिकेट क्लबचं मी खूप अभिनंदन करतो की त्यांनी चांगलं ग्राउंड मेंटेन केलं आहे आणि दरवर्षी चांगल्या स्पर्धा इथे पार पडतात आणि इथे खेळायला वेगळीच मजा येते. खूप खूप त्यांचे अभिनंदन आणि अशीच पुढे स्पर्धा तुम्ही चालू ठेवा अशी विनंती. धन्यवाद. अगदी योग्य गोष्ट म्हणालात. तर दुसऱ्या बाजूला आकाशी ब आहे. सध्या आकाशी असंघ मैदानाच्या आतमध्ये लढतोय. तुमचं स्वतःचं आयोजन आहे आणि निश्चितच काय वाटतंय, किती संधी तुम्हाला या विजयाची? पहिला आम्ही MCC क्रिकेट क्लबचं अभिनंदन करतो की त्यांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे आणि खूप सुंदररित्या केलेली आहे. आगाशीतलीच आयोजक आहेत आणि आता आमची जी टीम खेळते आहे त्याप्रमाणे आमचे होमच ग्राउंड आहे आणि त्याच्यावरती आमचा प्रयत्न असेल की आपल्याला त्यांना आता पहिली बॅटिंग आहे घेतलेली आहे त्यांनी, तर आम्ही कमीत कमी आपली पहिली फिल्डिंग केलेली, आम्ही जास्तीत जास्त स्कोअर करून त्यांना कमीत कमी रन्समध्ये आउट करून त्यांना आम्हाला जिंकायची संधी आहेच आणि त्या पद्धतीने आम्ही आता आमचा प्रयत्न असणार आहे. आणि तुमच्या संघाची तयारी किती आहे? आता आमच्या संघाची तयारी आता लास्ट आमच्या वीकमध्येच आमच्या समाजाचे सामने झाले आहेत, तर पोरं सगळी थोडी तयारीतच आहेत. बघूया आता काय होत आहे त्याच्यामध्ये. धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा. तर सेंटर न्यूज जसे आहे तर नाळे संघांना नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. चला वळूया या एकूणच पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या पर्वाकडे. थँक्यू. पंचेचाळीस धावांचं लक्ष. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरले. प्रणय आणि ध्रुव मांडली संघाची. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवर कोण असणार आहे? चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. मॅच ऑन करा सर, मॅच ऑन करा, कारण वेळेकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. आज बरेच सामने आहेत, 12 संघ आहेत आणि 12 संघांना जर प्रत्येकाला वेळ जर दिला तर निश्चितच आजचं शेड्यूल पूर्ण होणार नाहीये. त्यामुळे प्रत्येक संघांचं, प्रत्येक खेळाडूचं सहकार्य अपेक्षित आहे. 45चं चेस जाऊन सुरू झालंय. पहिला चेंडू अगदी फुलटॉस बॉल होता, मात्र योग्य फटका नाही खेळता आला. कदाचित उशीर केला, मात्र ही बाईकची एक धाव फलकावर लागतीये. इथे बीट झाला बॅटर, बीट झाला यष्टिरक्षक.
त्यामुळे पहिली धाव अवांतरच्या रूपाने आले. मी माशी देखील म्हटलं होतं की या सामन्यामध्ये अवांतर धावा मॅटर ठरणार आहेत, कारण मागच्या इनिंगमध्ये देखील अनेक अवांतर धावा तुम्ही बघितल्यात, बरेच वाईड आले आणि त्यानुसार ती धावसंख्या वाढली. त्यामुळे 45 धावा करताना सरासरीकडे लक्ष घातलं तर 11.25 ची आहे आणि त्याला बीट करायचं असेल तर तुमच्या फलंदाजीतलं सातत्य महत्वपूर्ण ठरत आहे. प्रितेश गोलंदाजी मार्कवर यावेळा समोर खेळलायत, अगदी चांगला फटका, मात्र प्रोटेक्शन आहे अगदी दोन्ही बाजूला. लॉंग सुद्धा आहे, लॉंगन सुद्धा आहे, मात्र लॉंगनचा बॅट क्षेत्ररक्षक येईपर्यंत या 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. एका बाजूला प्रणय तर दुसऱ्या बाजूला ध्रुव. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ध्रुवची एक चांगली कॉन्फिडन्स सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. चेस डाऊन करताना 2 गोष्टी महत्वाच्या असतात. एक तर तुम्हाला तेवढं इकॉनॉमिकल खेळावं लागेल जेवढी गरज आहे. 11 धावा बनवायचे आहेत म्हणजे तुम्ही 1 ते 2 धावा जास्त विचारपूर्वक करूनच बरायचं. वॉट अ शॉट, काय ड्राईव्ह आहे, अफलातून ड्राईव्ह होता, मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजे एक्स्ट्रा कव्हरला. एकच धाव, चांगलं क्षेत्ररक्षण. आज दिवसभरात आपल्या एकूणच समाजाच्या अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे, सर्वांचा आशीर्वाद आपल्याला लाभणार आहेत. सर्वांचं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. सन्माननीय जयेश वर्तक साहेब आगाशी कोऑपरेटिव्ह बँकेचे, तसेच नंदुबाई नरेश वर्तक ज्येष्ठ नागरिक यांचं देखील आपण स्वागत करूया. यावेळेला ड्राईव्ह चांगला आहे, अगदी आपण चेंडू बघतोय तो पॉइंट रिजन मध्ये आलाय, एकच धाव मिळते. मालवडी मित्रमंडळाचे अध्यक्ष जयेश वर्तक साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांच्या वतीने सर्वांचं स्वागत केलं जात आहे. वेलकम. धावसंख्या पुढे सरकतीये, अगदी धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या आतापर्यंत 5 झाली आहे म्हणजे अजूनही 40 धावा एक्झॅक्टली बाकी आहेत. विजया साडी शॉर्ट बॉल आहे, जागा बनवली आहे, वाट पाहिले चेंडूची आणि त्यानंतर चेंडूला कट केलाय अगदी कव्हरच्या डोक्यावरून. मात्र तरी सुद्धा क्षेत्ररक्षक अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते आहे ते म्हणजे मिदिष्ट. या 2 धावा, 1-1, 2-2 धावांनी तो ब्रिज बांधला जातोय विजयाचा आणि त्यासाठी निश्चितच हे दोन्ही फलंदाज चांगली कामगिरी करतात. एका बाजूला प्रणय, दुसऱ्या बाजूला ध्रुव. ही धावसंख्या चेस डाऊन करायची असेल तर निश्चितच पहिली जी जोडी आहे, सलामीची जोडी आहे, त्याला चांगलं फाउंडेशन क्लिअर करावं लागेल. लेग ब्रेक डिलिव्हरी होती, अगदी लांब टाकलेला चेंडू शरीरापासून आणि त्यानुसार टप्पा पडल्यानंतर चेंडूला बाहेर वळवण्यात आलंय. स्ट्रोक अगोदर कंप्लीट केला, चेंडू नंतर येतोय. चांगल्या चेंडूची सांगता, यशस्वी षटक आहे, भले विकेट नाही आहे मात्र तरी सुद्धा एक इकॉनॉमिकल षटक आपल्याला पाहायला मिळते, कारण या षटकात आलेत फक्त 7 धावा. करायच्या होत्या 11.25 ची सरासरीनं धावा, मात्र धावगती राखली जाते फक्त 7च्या रूपाने. त्यामुळे या पहिल्या षटकावर कंट्रोल आणि एकूणच वरचढपणा दाखवलाय तो म्हणजे टीम आगाशी एन. चांगली आश्वासक सुरुवात, पॉवर प्ले मध्ये अतिशय चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली ती म्हणजे निश्चितच प्रितेशची. त्यामुळे इथून पुढे थोडासा वेगळा विचार मंडळी संघाला करावा लागेल, ती काळाची गरज होऊन बसली आहे. कारण पहिल्या सामन्यात पराभूत होऊन दिवसभर सामने पाहायचे हे त्यांना नक्कीच वाटणार नाही, मात्र तरी देखील आज दिवसभर अनेक संघ आपल्याला पाहायला मिळतील. यानंतरचा सामना आगाशी ब वर्सेस अभिजित मित्रमंडळ नाळे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर निश्चितच आपण पाहणार आहोत तो म्हणजे एडवनचा संघ देखील आय थिंक इथे उपस्थित होतोय, त्यांचंही आपण स्वागत करूया. त्यानंतर चिंचणी, मथाणे, उमेळा, वाळसई, माहीम, यंगस्टार नाळे, वेडी असे संघ आपल्याला पाहायला मिळतील थ्रू आउट दिवसभर एकूणच वाडवळ समाजाच्या माध्यमातून. आमच्या एकूणच समोर एक बरोबर बॅनर आहे म्हणजे एकूणच जी आपली खेळपट्टी आहे. ओ व्हॉट अ शॉट, आजच्या दिवसातील हा पहिला षटकार, जबरदस्त षटकार, युरो पॉवर 6. समोर जो बॅनर आहे बरोबर यष्टांच्या पाठीमागे समोर जो बॅनर आहे तिथे खेळाडू उपस्थित आहेत, जरा प्लीज तिथून बाजूला प्लीज. खेळाडूंना विनंती करतोय, त्या राईट क्लिकचा बॅनर आहे, जेम ग्रुपचा बॅनर आहे, जरा प्लीज बाजूला तिथून, कारण बरोबर तो
आमच्या युट्यूब लाईव्ह मध्ये येत नाहीये, त्यामुळे प्लीज विनंती करतोय. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला बसण्यासाठी आम्ही अतिशय चांगले स्टँड्स बनवले, त्यामध्ये बसून घ्या. यावेळेला आपण एकदा ड्राईव्ह चांगला आहे प्रणयच्या बॅट मधून षटकार आल्यानंतर हा ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय, अगदी स्क्वेअर ड्राईव्ह. आणि चेंडू आपण बघतोय तो म्हणजे कव्हर पॉइंटला सीमारेषे नजीक गेला. या 2 धावा, चांगली आश्वासक सुरुवात. धावसंख्या 15, एकही गडी बाद नाहीये. सलामी महत्वपूर्ण होती आणि ती सलामी मिळताना दिसते. अशी सुरुवात आपण बघतोय या टीम आगाशी येणे केली होती, मात्र प्रत्युत्तर देत असताना ही चांगली सुरुवात. हम भी कुछ कम नाही. हा इलाका जरी तुमचा असला तरी देखील आमच्या नावाच्या चर्चा होणार आहेत हे दाखवताना टीम मांडली आपल्याला पाहायला मिळते. 45 टार्गेट आहे, आतापर्यंत झालेत 15 धावा, म्हणजे एक्झॅक्टली 30 धावांची गरज आहे. ओव्हरऑल चेंडूंचा जर विचार केला तर येणारी 2 षटकं आणि या षटकातील 4 चेंडू म्हणजे 16 चेंडू. यावेळेला ड्राईव्ह बघा, काय क्लास ड्राईव्ह आहे. चेंडू सीमारेषा नजीक येतोय, क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करतोय, मात्र पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट. गुड क्रिकेट, ओव्हरऑल चांगलं क्रिकेट या एकूणच चेंडू मागे पाहायला मिळते. वेल डन प्रणय. पहिले 2 चेंडू तो अडखळला, मात्र त्यानंतर त्यांनी थोडीशी सिच्युएशनची जी डिमांड आहे त्यानुसार खेळ खेळायला सुरुवात केली. वेल डन प्रणय. 17 धावांची पार्टनरशिप. पुन्हा एकदा वर पिच केलाय, पुन्हा एकदा ड्राईव्ह आहे, इथेही एक धाव मिळणार आहे. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे, एकच धाव. गोलंदाज आर्यन, उंचपुरा गोलंदाज आहे, हायम ऍक्शन आहे, वेगाचा वापर देखील आहे, मात्र कुठेतरी धावा रोखण्यात आतापर्यंत यश नाही आहे. कारण पहिल्या चेंडूवर आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्यावर जबरदस्त टोले जंग षटकार, युरो पॉवर षटकार, आणि त्यानंतर सातत्याने या एकूणच 4 चेंडूमध्ये जर विचार केला तर 11 धावा खर्च केलेत. नेक्स्ट बॉल. यावेळा ध्रुव साडी, आउटसाइड डबस्टम डिलिव्हरी आहे का? यस आहे. पंचांच्या आत बाजूला जात आहेत. पंचाच्या भूमिकेत परशुराम पाटील सर तुम्हाला पाहायला मिळत आहेत, मॅन फ्रॉम नारंगी. अवांतर धाव, भरपूर मोठा फरक. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 1 ओव्हर किती चेंडूंचा असेल? 6 चेंडूंचं षटक असतं, मात्र निश्चितच अवांतर चेंडू एक विक्रम आम्ही पाहिलाय. अगदी याची डोळा आम्ही निश्चितच पाहिलाय, कारण एक षटक तब्बल 22 चेंडूंचं देखील आम्ही पाहिलंय. त्यामध्ये 14 वाईड बॉल होते आणि तो गोलंदाज अक्षरशः थकला होता. तो हेही सांगत होता की मला नाही टाकायचे बॉलिंग, मात्र नियम असा होता की तो काही करू शकत नाही. आणि ही अगदी जर गोष्ट सांगितली तर 2004 ची आहे. यावेळेला आपण एकदा कट केलाय, मात्र पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक धाव इथेही मिळणार आहे. चांगली पार्टनरशिप, संघाच्या धावसंख्येला नक्कीच एक आकार दिलाय या दोन्ही बॅटरनं. एका बाजूला प्रणय तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय ध्रुव. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली 21, म्हणजे अगदी योग्य कामगिरी म्हणेन मी. या घडीला धावसंख्या 23च्या घरात दिसायला पाहिजे होती, मात्र 21 दिसते. त्यामुळे अजूनही या मॅच मध्ये 50-50 चान्सेस दोन्ही संघांना देऊया. ऐकूया थोडंसं म्युझिक, ड्रिंक्स ब्रेक आहे आणि पुन्हा एकदा येऊया MCC आगाशी आयोजित या स्पर्धेमध्ये. चं लक्ष आहे, अजूनही 24 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 12, म्हणजे सरासरी आता वाढली आहे, थोडीशी वाढली, जास्त वाढली नाहीये. मात्र इथे एकही विकेट नाहीये, हे ऍडव्हान्टेज आहे मांडली संघासमोर. त्यामुळे या मॅचचा रिझल्ट काय असेल? बऱ्याचदा आपण निकालावर अवलंबून असतो, मात्र त्या निकालापर्यंत पोहोचण्याचे जे एफर्ट्स आहेत ना ते विसरले जातात. आणि मगाशी देखील तीच माहिती आमच्या मान्यवरांनी दिली की आतापर्यंत मागच्या 5 वर्षात MCC क्रिकेट क्लबनं, म्हणजे मालविदे क्रिकेट क्लबनं जे काम केलंय ते महत्वपूर्ण आहे. आणि म्हणूनच 6व्या वर्षात येत असताना एक वेगळा उत्साह आहे, एक वेगळी एनर्जी आहे, आणि ती एनर्जी अगदी चॅनलाइज करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
चला जास्त वेळ घेताय तुम्ही. पहिल्याच सामन्याला जर एवढा उशीर होत असेल तर नंतरचे सामने कसे होणार हा आमचा प्रश्न. 12 चेंडू 24 ची गरज. फुल टॉस बॉल आहे मात्र हा चेंडू मिस केलाय, अगदी मिस केलाय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा संधी ज्यावेळेला तुम्ही मिस करता त्यावेळेला एखादा जो फ्रँचायझी ओनर असतो ना तो कपाळावर हात मारतो. मात्र सध्याच्या घडीला ती चूक होते प्रणयकडून. आतापर्यंत तो चांगली बॅटिंग करत होता मात्र ही चूक झाली. लांब टाकलाय चेंडू, चांगला बॉल, एक्सपिरियन्स यूज करतायत इथे गोलंदाज ते म्हणजे निनाद. जबरदस्त एक्सपिरियन्स खेळाडू नो डाऊट. मग बॅटिंग करताना देखील त्यांनी आपला एक्सपिरियन्स दाखवला मात्र इथे गोलंदाजी करताना देखील त्यांचा अनुभव बोलतोय. कारण एखादा बॅटरला कसं पुढे आणायचं, त्याला कसं मागे ढकलायचं ही गोलंदाजी असते. स्मार्ट क्रिकेट यालाच म्हणतात. यावेळेला एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी चेंडू पॅडवर आदळलाय आणि तिथून झेल जरूर टिपलाय मात्र तो झेल होणार नाहीये. काय चेंडू हाताळलेत, काय चेंडू हाताळलेत. या षटकाची सुरुवात बघा. डॉट 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 3 डॉट जिंदगी के. टीबीएन लाईव्ह टेलिकास्ट सुरू झालाय मित्रांनो. लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही जिंकू शकता अनेक प्राइजेस. What if I told you can erase negative? थँक्यू डीजे. इथे विकेट आली आहे का पाहावं लागेल. पंचाचं बोट वर जात आहे त्यामुळे इथे विकेट जवळजवळ सॅक्रिफाईस केले आहे. समोरच्या संघाला निश्चितच बहाल केले असं आपण म्हणूया. परतावं लागेल ते म्हणजे ध्रुवला. 4 चेंडू डॉट. वॉट अ कमबॅक, वॉट अ बॉलिंग. एकदा जोरदार टाळ्या या गोलंदाज. इथे गरज आहे, इथे गरज आहे. बरेच डावखुरे फलंदाज आपण बघतोय. आता मयुरेश आलाय, डावखुरा बॅटर आहे मात्र पहिल्या 4 चेंडूत एकही धाव कन्सिड केलं नाहीये. वॉट अ बॉलिंग. निनादनं आपला एक्सपिरियन्स पुन्हा एकदा दाखवलाय. या मॅच मध्ये आपण बघतोय आता भरपूर मोठा फरक स्पष्ट झालाय. 12-24 ची मॅच होती ती आता 8-24 वर आली आहे. 40+ एक अतिशय जबरदस्त खेळाडू निनाद. ओ यावेळेला पुन्हा एकदा अगदी अवे ऑफ द बॉडी टाकलेला चेंडू होता. अगोदर स्ट्रोक कंप्लीट केलाय. चेंडू नंतर येतोय 5 चेंडू डॉट. क्या बात आहे. या एकूणच स्पर्धेतील हे मेडन ओव्हर पाहायला मिळेल का. शुभेच्छा आहेत एकूणच निनादला. अफलातून कामगिरी. 12 मध्ये 24 पाहिजे होते आता 7 मध्ये 24 पाहिजे. याचा कारण निनादची हाय क्लास गोलंदाजी. अगदी टिचून मारा. ओ व्हॉट अ ब्युटी. मेडन ओव्हर. टाळ्या झाल्या पाहिजे. जेवढे क्रीडा रसिक आहेत त्यांना विनंती करतोय टाळ्या वाजवा या गोलंदाजीसाठी. एक्सपिरियन्स दाखवलाय. 40+ क्रिकेट मी खेळतोय मात्र अजूनही नव्या लोकांना म्हणजे यंगस्टरला निश्चितच मी माझ्या तालावर नाचवू शकतो. व्हॉट अ बॉलिंग बाय निनाद. मेडन ओव्हर. पहिल्याच मॅच मध्ये एक जबरदस्त विक्रम. कम ऑन डीजे. मला असं का वाटतंय मी भिवंडी मध्ये आहे. चला गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे प्रणेल. आता मात्र 24 धावांची गरज आणि या स्पर्धेचा नियम काय. कंपल्सरी चेस. त्यामुळे 4 षटकार तुम्हाला मारावे लागतील. ती नीड होऊन बसली आहे, गरज होऊन बसली आहे आणि जेव्हा गरज असते तेव्हा डिलिव्हर करावं लागेल. प्रणय एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय मात्र प्रणेल वर्सेस प्रणय हे कॉन्टेस्ट आपण पाहूया. चला जास्त वेळ घेत आहे प्लीज. नाळे संघाला विनंती करतोय तुम्ही रेडी राहा. लगेच मैदानाचा ताबा. व्हॉट अ शॉट. फुल टॉस डिलिव्हरी आहे. चेंडू हवेत आहे.
क्षेत्ररक्षक आलाय, मितेशला हा झेल टिपलाय. असं वाटलं की चेंडू सीमापार जातोय, मात्र काही अंशी एक भुताटकी झाली आणि चेंडू हवेतच जवळ थांबलाय. हा जबरदस्त झेल मितेश कडून आणि इथे विकेट आली आहे, ती म्हणजे प्रणयची मोठी विकेट. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. बघा सध्या तुमच्या सीव्ही मध्ये हे देखील महत्वपूर्ण आहे की तुम्ही क्रिकेट खेळता की नाही. जयदीप येतोय, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू मध्ये 24 धावांची गरज आहे. अजून मान्यवर येताना दिसत आहेत, त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम काका, आपलं स्वागत आहे. 5 चेंडू 24 धावा, ही मॅच भरपूर लांबली आहे. टीम मांडलंय साडी. 4 षटकार खेचावेच लागतील. व्हेरी गुड बॉलिंग, अगदी खोलवर टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथे मिळेल फक्त एकच धाव. 4 चेंडू 23 म्हणजे अजूनही 4 षटकारांची गरज. या ही मॅच फसली कुठे, त्या गोष्टीचा विचार करावा लागेल. तो म्हणजे टीम मांडलई संघाला, कारण त्यांची 2 षटकामध्ये सरासरी चांगली होती, योग्य होती अशी म्हणेन मी. मात्र ते निर्धाव षटक त्यांचा एकूणच मानसिक खच्चीकरण करणारा ठरत आहे. अजून एक चेंडू डॉट येतोय. मात्र या मॅच मध्ये अजून एक गोष्ट मी सातत्याने पाहिले, ते म्हणजे डावखुरे खेळाडू. गोलंदाज असो, बॅटर असो, अनेक डावखुरे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुलटॉस बॉल आहे, जबरदस्त टायमिंग. चेंडू डीप मिड विकेटला सरळ रस्त्यावर. षटकार. मात्र त्यानंतर इथे विकेट येते. बॅकफुटला गेले, मात्र हा फटका खेळण्यासाठी उशीर केला आणि त्यामुळे हलकीची एज आणि यष्टीरक्षकानं आपलं काम केलंय. विकेट आली, त्यामुळे या मॅच वरचा पूर्ण कंट्रोल दाखवताना टीम आगाशी ए संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यात अगदी वरचढ कामगिरी. कमॉन डीजे. शेवटचा चेंडू आहे, अगदी औपचारिकता शिल्लक आहे. नवीन बॅटर अनमय मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. मात्र या मॅच मध्ये निश्चितच आगाशी ब संघाची अफलातून कामगिरी. अगोदर चांगली सलामी, त्यानंतर चांगला एंड देखील केला. तिकडून 4 षटकांचा त्यांनी 44 धावा जमवल्या, 45 धावांचं लक्ष दिलं आणि त्यानंतर गोलंदाजी करताना ते निर्धाव षटक हाताळलं, ते म्हणजे गोलंदाज निनादनं. आणि तिथून ही मॅच फसली टीम मांडली संघासाठी. चला एकच बॉल बाकी आहे, का उशीर लावताय. यावेळेला फटका चांगला आहे, धावा मिळतील इथे. मात्र किती, एकच धाव. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, त्यामुळे या सामन्यावर निश्चितच विजयाची पताका लावली आहे. ते म्हणजे आगाशी बी टीमनं टाळ्या झाल्या पाहिजेत. तर पहिला सामना विजयी या एकूणच स्पर्धेतला आगाशी ब टीमने. मात्र मांडलई संघाचं देखील तितकंच कौतुक आहे. सुधारणेला वाव आहे असं म्हणतात, त्यामुळे निश्चितच ती सुधारणा दिसेल भविष्य काळामध्ये. नो डाऊट या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच निनाद असणार आहे, कारण
44 ते 45 धावा ही धावसंख्या काही मोठी धावसंख्या नव्हती टेनिस बॉल क्रिकेटचा विचार करता. मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नक्कीच एक मोठा विक्रम तो म्हणजे निनादनं केलाय. पहिल्याच मॅच मध्ये मिडल ओव्हर त्याने हाताळलं. बॅटिंग करताना देखील त्यांनी चांगली कामगिरी केली होती. 8 धावा केल्या होत्या. त्यामुळे निश्चितच निनादच ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन. चला दोन्ही संघांना विनंती करतोय शेक हँड करण्यासाठी लगेच पुढे व्हा प्लीज. ही महत्वपूर्ण गोष्ट असते कुठल्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये. आज वाडवळ समाज आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या निमित्तानं. चला मांडले संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय जरा आपल्या मुख्य मंचावर या. मांडले टीम कॅप्टन जरा मुख्य मंचावर या. आपलाही विशेष सन्मान या स्पर्धेची एक आठवण भेट आम्हाला तुम्हाला द्यायची आहे. टीम मांडले कॅप्टन या प्लीज. आय थिंक वेद आहे या प्लीज.